नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर. सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण पाहणार आहोत पोलीस भरती आणि वनरक्षक भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे 100 प्रश्न. आज आहे आपली सराव प्रश्नपत्रिका 6वी. वळूया प्रश्नांकडे. प्रश्न क्रमांक 1. प्राणहिता हा संगम खालीलपैकी कोणत्या दोन नद्यांमध्ये झाला आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, वर्धा आणि वैनगंगा. वैनगंगा नदीला वर्धा नदी मिळाल्यावर तिचे नाव प्राणहिता होते. ही प्राणहिता त्यानंतर महाराष्ट्रातून आंध्र प्रदेशात गेलेल्या गोदावरी नदीला मिळते. पुढचा प्रश्न. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, महात्मा फुले. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिले आहे. पुढचा प्रश्न. नर्मदा नदीची एकूण लांबी किती किलोमीटर आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 1312. नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशमधील सातपुडा पर्वतरांगेतील अमरकंटक येथे होतो. नर्मदा नदीची एकूण लांबी 1312 किलोमीटर एवढी आहे व तिची महाराष्ट्रातील लांबी 54 किलोमीटर एवढी आहे. पुढचा प्रश्न. जगातील लांबीनुसार सर्वात मोठी नदी कोणती? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नाईल. नाईल नदी आफ्रिका खंडातील प्रमुख नदी आहे. 6650 किलोमीटर इतकी लांबी असलेल्या नाईल नदीला जगातील सर्वात लांब नदी म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न. जगातील पात्रानुसार सर्वात मोठी नदी कोणती? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, ॲमेझॉन. ॲमेझॉन नदी ही जगातील सर्वात मोठी व दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे. ॲमेझॉन नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वतामधील नोवादो मिस्मी या एका डोंगरमाथ्यावर होतो. पुढचा प्रश्न. बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, नाना जगन्नाथ शंकर शेठ. 26 ऑगस्ट 1852 रोजी एलिफिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये नाना शंकर शेठ यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या सभेत बॉम्बे असोसिएशन ही राजकीय संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढचा प्रश्न. पावनधाम आश्रम कोणी स्थापन केले? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, आचार्य विनोबा भावे. पावनधाम आश्रम हे आचार्य विनोबा भावे यांनी स्थापन केलेले आहे. पुढचा प्रश्न. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, राजाराम मोहन रॉय. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र राजाराम मोहन रॉय यांनी सुरू केले. हे एक बंगाली साप्ताहिक वृत्तपत्र होते जे त्यांनी 1821 मध्ये कोलकाता येथून प्रकाशित केले. पुढचा प्रश्न. ब्रिटिश शासनाने तात्या टोपे यांना केव्हा फाशी दिली होती? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, 1859. भारतातील या महान पुत्राचा जन्म 1814 साली महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील येवला या छोट्याशा गावी रामचंद्र पांडुरंगराव यांच्या रूपात एका ब्राह्मण कुटुंबात झाला. प्रेमाने सगळे त्यांना तात्या म्हणत असत. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते. 18 एप्रिल 1859 रोजी तात्याला फाशी देण्यात आले. तात्याबरोबरच 1857चा उठावही समाप्त झाला. पुढचा प्रश्न. चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, गडचिरोली. विदर्भातील नागपूर जिल्ह्यात गरमसूर टेकड्या, गोंदिया जिल्ह्यातील दरकेशा टेकड्या, भंडारा जिल्ह्यात गायखुरी डोंगर आणि गडचिरोली जिल्ह्यात चिरोली टेकड्या, भामरागड व सुरजागड डोंगर आहेत. पुढचा प्रश्न. खालीलपैकी भारतरत्न हा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, इंदिरा गांधी. पुढचा प्रश्न. खालीलपैकी जगतसुंदरी हा किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहेत? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, रिया फारिया. रिया फारिया या भारतीय महिला जगतसुंदरी किताब मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. 1966 मध्ये त्या मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेत सहभागी झाल्या आणि त्यांना हा किताब जिंकून इतिहास घडवला. 1966 मध्ये त्यांना मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धा जिंकली. त्यावेळी त्या मुंबईत वैद्यकीय शिक्षण घेत होत्या. पुढचा प्रश्न. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, सरदार वल्लभभाई पटेल. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे होते. पुढचा प्रश्न. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, केरळ. भारतातील केरळ या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते. पुढचा प्रश्न. कोणत्या प्राण्याला राष्ट्रीय वारसा हा दर्जा भारत सरकारने बहाल केला? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, हत्ती. भारतामध्ये हत्तीला राष्ट्रीय वारसा हा दर्जा भारत सरकारने बहाल केला.
2010मध्ये हत्तीला हा दर्जा प्राप्त झाला आणि दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी जागतिक हत्ती दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, अरवल्ली पर्वतात सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, गुरु शिखर. गुरु शिखर हे अरवल्ली पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे. पुढचा प्रश्न, अरवल्ली पर्वतातील गुरु शिखर हे कोणत्या राज्यात आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, राजस्थान या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, अरवल्ली पर्वतातील गुरु शिखरची उंची किती आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 1722 मीटर. पुढचा प्रश्न, टिपेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, यवतमाळ. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्र राज्यामधील यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तहसीलअंतर्गत विखुरलेले आहे. हिरव्यागार वनराईमध्ये जवळपास 148.63 चौरस किलोमीटरमध्ये हे अभयारण्य व्यापलेले आहे. पुढचा प्रश्न, जायकवाडी प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, गोदावरी. जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील एक प्रमुख धरण असून मराठवाड्यातील जवळपास 2.40 लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेले आहे. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, तोरणा. 1647मध्ये अगदी पहिलाच घेतलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले, म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले. पुढचा प्रश्न, मराठी साम्राज्याचे 5वे पेशवे कोण होते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, बाळाजीराव. मराठा साम्राज्याचे 5वे पेशवे बाळाजी बाजीराव होते. त्यांनी पेशवे म्हणून 18 वर्षाची सत्ता गाजवली. पुढचा प्रश्न, नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोठे आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, कोलकाता. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारत देशाच्या कोलकाता शहरामधील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. भारताचे स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव दिले गेलेले हे विमानतळ भारतामधील 5व्या क्रमांकाचे वर्दळीचे विमानतळ आहे. पुढचा प्रश्न, भारतातील खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, पश्चिम बंगाल. भारतामध्ये जगातील सर्वात जास्त खारफुटीचे जंगल हे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर असणारे सुंदरबनचे जंगल आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, नाशिक. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणत्या अभयारण्याला ओळखले जाते? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, नांदूर मधमेश्वर. नांदूर मधमेश्वर अभयारण्य महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यामधील निफाड तालुक्यात स्थित आहे. हा नांदूर मधमेश्वर जलाशयाचा परिसर आहे. येथे स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी हजारोंच्या संख्येने आढळतात. पुढचा प्रश्न, मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, वाघ. चिखलदरा व धारणी या तालुक्यातील हा डोंगराळ भाग मेळघाट नावाने ओळखला जात असून याच ठिकाणी हे अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प आहे. या परिसरात कोरकू आदिवासी जमात राहत असून इतरही समाजांचे लोक राहतात. मेळघाट हा महाराष्ट्रातील एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न, भारताची फुलराणी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, सायना नेहवाल. भारताची फुलराणी म्हणून सायना नेहवाल यांना ओळखले जाते. ती एक प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आहे आणि तिने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस ऑगस्ट क्रांती म्हणून पाळला जातो? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, 9 ऑगस्ट. भारतातील ब्रिटिश शासन संपवण्यासाठी 9 ऑगस्ट 1942 रोजी भारतात चळवळ सुरू झाली. या दिवसाला ऑगस्ट क्रांती दिन म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांड खालीलपैकी कोणत्या शहरात झाला? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, अमृतसर. एप्रिल 13, इसवी सन 1919 या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, पुणे. महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे येथे आहे. 26 नोव्हेंबरच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर गुप्तचर आणि सुरक्षेच्या
विशेष प्रशिक्षणासाठी 2009मध्ये त्याची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न, लंडन हे शहर कोणत्या नदीकिनारी वसलेले आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, थेम्स. लंडन हे इंग्लंडचे व युनायटेड किंगडमचे राजधानीचे व सर्वात मोठे शहर तसेच युरोपियन संघामधील सर्वात मोठे महानगर क्षेत्र आहे. थेम्स नदीच्या काठावर वसलेले या शहराला 2000पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे. पुढचा प्रश्न, आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, भूकवच. पृथ्वीच्या ज्या थरावर आपण राहतो त्याला भूकवच असे म्हणतात. पुढचा प्रश्न, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आसाम. काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्य हे आसाम राज्यातील गोलाघाट व नागाव या जिल्ह्यामध्ये असून भारतातील प्रसिद्ध अभयारण्य आहे. काझीरंगा अभयारण्य हे एकशिंगी गेंड्यांसाठी प्रामुख्याने ओळखले जाते. पुढचा प्रश्न, पन्हाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कोल्हापूर. पन्हाळा महाराष्ट्रातील एक इतिहास प्रसिद्ध किल्ला, थंड हवेचे ठिकाण व कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याचे मुख्य स्थान आहे. पुढचा प्रश्न, तबक उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कोल्हापूर. तबक उद्यान हे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, हरिण. सागरेश्वर अभयारण्य हे हरिणसाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न, भारतात सर्वात प्रथम मोनोरेल सेवा कोणत्या शहरात सुरू झाली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मुंबई. 4 फेब्रुवारी 2014 पासून सेवेमध्ये असलेली मुंबई मोनोरेल ही भारतातील पहिली मोनोरेल प्रणाली आहे. पुढचा प्रश्न, रबराचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या देशात होते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, थायलंड. थायलंडमध्ये रबराचे उत्पादन सर्वात जास्त होते. थायलंड हा जगातील नैसर्गिक रबराचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. पुढचा प्रश्न, माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, राजस्थान. माउंट अबू हे भारताच्या राजस्थान राज्यातील सिरोही जिल्ह्यातील अरवल्ली पर्वतश्रेणीतील एक उंच शिखर आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणूनही माउंट अबू प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न, उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, तामिळनाडू. उटीमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक म्हणजे येथील बॉटनिकल गार्डनची स्थापना 1825 साली तत्कालीन जिल्हाधिकारी जॉन सुलिव्हन यांनी केली. पुढचा प्रश्न, नैसर्गिक वायूचे सर्वाधिक साठे कोणत्या देशात आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कॅनडा. जमिनीतून मिळणाऱ्या खनिज वायूला नैसर्गिक वायू असे म्हणतात. हा अत्यंत ज्वलनशील असतो. याचा इंधन म्हणून वापर केला जातो. नैसर्गिक वायूमध्ये 90 ते 95% मिथेन असते व 5 ते 10% इतर वायू असतात. नैसर्गिक वायू हे एक मिश्रण आहे. पुढचा प्रश्न, नैसर्गिक वायूचे सर्वात जास्त उत्पादन कोठे होते? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, बॉम्बे आहे. मुंबई हाय तैलक्षेत्राचा शोध 1964 ते 67 दरम्यान भारत आणि रशियाच्या संयुक्त तेल संशोधन संघाला भूगर्भ संशोधन जहाजातून खंबातच्या आखातात केलेल्या मोहिमेत लागला. 3 फेब्रुवारी इसवी सन 1974 रोजी बॉम्बे येथे सागरसम्राट ही पहिली खनिज तेल विहीर खणली गेली. पुढचा प्रश्न, नेहरू रिपोर्टचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, महात्मा गांधी. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली लोकरी कापड गिरणी कोठे स्थापन करण्यात आली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कानपूर. कानपूर येथे 1876 लाई इमली या नावाने आधुनिक लोकर कापड गिरणी स्थापन झाली. हे शहर ब्रिटिश सैन्याचे प्रमुख डेपो होते ज्यामध्ये लोकर उत्पादनासाठी आवश्यक असलेले कामगार आणि कच्चा माल उपलब्ध होता. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली कापड गिरणी कोठे सुरू झाली? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, मुंबई. भारतातील पहिली कापड गिरणी मुंबई येथे सुरू झाली. ती द बॉम्बे स्पिनिंग अँड विनिंग मिल या नावाने ओळखली जाते, जी 1854 कावसजी नानाभाई दावर यांनी सुरू केली होती. पुढचा प्रश्न, पुष्कर तलाव भारतात कोणत्या शहरात आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अजमेर. पुष्कर तलाव किंवा पुष्कर सरोवर राजस्थान राज्यामध्ये अजमेर जिल्ह्यात पुष्कर या शहरात स्थित आहे. पुष्कर तलाव हे हिंदूचे एक पवित्र तलाव आहे. पुढचा प्रश्न, माणूस आणि झाड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, निळू दामले. माणूस आणि झाड हे पुस्तक निळू दामले यांनी लिहिले आहे. पुढचा प्रश्न, विषुववृत्ताला 2 वेळा छेदून जाणारी नदी
कोणती आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए ॲमेझॉन. ॲमेझॉन नदीची एकूण लांबी 6,400 किलोमीटर आहे व 70.5 लाख वर्ग किलोमीटर क्षेत्रफळाने व्यापलेले ॲमेझॉनचे खोरे हे जगातील सर्वात मोठे खोरे आहे. पुढचा प्रश्न, जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? तर योग्य उत्तर ऑप्शन बी 7 एप्रिल. 7 एप्रिल म्हणजेच जागतिक आरोग्य दिन. 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संघटनेची स्थापना झाली होती. पुढचा प्रश्न, सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता? तर योग्य उत्तर ऑप्शन सी देवमासा. जगातील सर्वात मोठा जीव आहे. त्याच्या जिभेचेच वजन एका हत्तीच्या वजनाइतके असते. देवमासा हा जलचर प्राण्याचे बाह्य स्वरूप जशी माशासारखे असले तरी तो मासा नाही, तो सस्तन प्राणी असून पाण्यात राहण्याकरिता त्याचे अनुकूल झालेले आहे. पुढचा प्रश्न, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी अमरावती. चिखलदरा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याचा एक तालुका आहे. चिखलदरा सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न, मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी म्यानमार. पुढचा प्रश्न, भगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे जैन तीर्थकार होते? तर योग्य उत्तर ऑप्शन डी 24वे. पुढचा प्रश्न, लावारस थंड झाल्यावर त्यापासून कोणता खडक तयार होतो? तर योग्य उत्तर ऑप्शन सी अग्निजन्य. पृथ्वीची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा ती वायुरूपात होती. कालांतराने तिचे रूपांतर तप्त अशा द्रव्यात झाले. हळूहळू पृथ्वीचे कवच थंड होऊन कठीण बनले. त्यातून अग्निजन्य खडकांची निर्मिती झाली. लावारस थंड झाल्यावर जे खडक तयार होतात त्यांना अग्निजन्य खडक असं म्हणतात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शहरात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए मुंबई. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई शहरात आहे. हे विमानतळ पूर्वी सहार विमानतळ म्हणून ओळखले जात असे. सुमारे 1850 एकर परिसरात विस्तारलेला हे विमानतळ भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. पुढचा प्रश्न, भारतातील किती राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी 9 आणि ते 9 राज्य आहेत गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल. पुढचा प्रश्न, द आर्ट ऑफ द डिअल हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी डोनाल्ड ट्रम्प. पुढचा प्रश्न, झोंबी हे पुस्तक कोणी लिहिले? तर योग्य उत्तर ऑप्शन डी आनंद यादव. झोंबी ही मराठी लेखक आनंद यादव यांनी 1987 साली लिहिलेले आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. पु ल देशपांडे यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली असून या पुस्तकानंतर नांगरणी, घरभिंती आणि काचवेल हे 3 भाग प्रसिद्ध झालेले आहेत. पुढचा प्रश्न, ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील कार्यासाठी दिला जातो? तर योग्य उत्तर ऑप्शन ए संगीत. ग्रॅमी पुरस्कार हा अमेरिका देशातील नॅशनल अकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स अँड सायन्स या संस्थेतर्फे दिला जाणारा एक वार्षिक पुरस्कार आहे. ग्रॅमी पुरस्कार संगीतातील त्या वर्षीच्या सर्वोत्तम योगदानासाठी दिला जातो व तो जगातील एक आघाडीचा पुरस्कार मानला जातो. पहिला ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा 4 मे 1959 रोजी अमेरिकेच्या लॉस एंजल्स व न्यूयॉर्क या शहरांमध्ये साजरा झाला. पुढचा प्रश्न, खालीलपैकी यज्ञाविषयी माहिती देणारा ग्रंथ कोणता आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी यजुर्वेद. यज्ञाविषयी माहिती देणारा मुख्य ग्रंथ यजुर्वेद आहे. यजुर्वेदामध्ये यज्ञाची विधी, मंत्र आणि नियम याबद्दल विस्तृत माहिती दिलेली आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी गायनाविषयी माहिती देणारा ग्रंथ कोणता आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी सामवेद. सामवेद या ग्रंथामध्ये ऋषींचे तालासुरात कसे गायन करावे याबाबत माहिती दिलेली आहे. पुढचा प्रश्न, इस्रोने चंद्रयान-1 कधी लॉन्च केला होता? तर योग्य उत्तर ऑप्शन बी 2008. चंद्रयान-1 हे मानवरहित अंतरिक्षयान असून त्यामध्ये चंद्राला प्रदक्षिणा मारणारा एक तसेच चंद्रावर आदळणारा एक असे 2 भाग आहेत. या उपग्रह प्रक्षेपण यानाची प्रगती पिढी PSLV-C11 या प्रक्षेपणाद्वारे चंद्रयानाचे प्रक्षेपण ऑक्टोबर 22, इसवी सन 2008 रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून झाले. नोव्हेंबर 8 रोजी या यानास यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत टाकण्यात आले. 14 नोव्हेंबर 2008 रोजी रात्री 8:06 यानाला जोडलेले मून इम्पॅक्ट
प्रोब यशस्वीरित्या वेगळा करण्यात आला. पुढचा प्रश्न, 2021च्या जागतिक पर्यावरण दिवसाचे यजमानपद कोणत्या राष्ट्राला मिळाले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, पाकिस्तान. 2021च्या जागतिक पर्यावरण दिवसाचे यजमानपद प्रथमच पाकिस्तान या राष्ट्राला मिळाले आहे. पुढचा प्रश्न, जागतिक पर्यावरण दिन कोणत्या वर्षापासून साजरा केला जातो? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, 5 जून 1972. संयुक्त राष्ट्राने 1972 पासून 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्याचे जाहीर केले. तेव्हापासून दरवर्षी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून पाळला जातो. पुढचा प्रश्न, संपूर्ण क्रांतीचे जनक या उपाधीने खालीलपैकी कोणाला गौरविले जाते? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, जयप्रकाश नारायण. संपूर्ण क्रांती ही एक सामाजिक आणि राजकीय विचारसरणी होती जी जयप्रकाश नारायण यांनी मांडली होती. या विचारांचा उद्देश होता की देशात सामाजिक न्याय, समानता आणि लोकशाही प्रक्रियेला चालना मिळावी. त्यामुळे संपूर्ण क्रांतीचे जनक म्हणून जयप्रकाश नारायण यांना गौरविण्यात येते. पुढचा प्रश्न, जय जवान जय किसान ची घोषणा कोणी दिली? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, लाल बहादूर शास्त्री. जय जवान जय किसान 1965 मध्ये भारत पाकिस्तान युद्धाच्या दरम्यान देशाचे मनोबल वाढवण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला होता. पुढचा प्रश्न, जय जवान जय किसान जय विज्ञान ची घोषणा कोणी दिली? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, अटल बिहारी वाजपेयी. 1998 मध्ये पोखरण अणुचाचणीनंतर देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी जय जवान जय किसान जय विज्ञान अशी घोषणा दिली. पुढचा प्रश्न, तोरणा हा किल्ला शिवाजी महाराजांनी कोणत्या वर्षी जिंकला आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 1647. 1647 मध्ये अगदी पहिलाच घेतलेला हा किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आले. पुढचा प्रश्न, खालीलपैकी मराठा साम्राज्याचे जनक कोणाला म्हणतात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, छत्रपती शिवाजी महाराज. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी काढलेल्या तांब्याची नाणी कोणती? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, शिवराई. शिवराई ही शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी पाडलेले तांब्याचे नाणे आहे. सन 1920 पर्यंत हे नाणे चलनात होते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणाजवळील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. नोव्हेंबर 25, इसवी सन 1664 रोजी याचे बांधकाम आरंभले. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, श्रीशैल्यम, आंध्र प्रदेश. श्रीशैल्यम येथे ज्या ठिकाणी महाराजांनी वास्तव्य केले होते त्या ठिकाणी श्री शिवाजी मेमोरियल कमिटीने अतिशय भव्य असे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारले आहे. पुढचा प्रश्न, 6 जून 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड येथे राज्याभिषेक करून घेतला. या सोहळ्याचे पौरोहित्य कोण केले? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, गागाभट. 6 जून 1674 रोजी रायगड येथे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे पौरोहित्य गागाभट यांनी केले. गागाभट यांनी शिवाजी महाराजांचे सिसोदिया वंशातील क्षत्रिय असल्याचे सिद्ध करण्यासाठी वैदिक विधींना उपनयन आणि विवाह सोहळे केले. तसेच राज्याभिषेक प्रयोग नावाचा एक ग्रंथही लिहिला. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, राजगड. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे जिल्ह्यातील अनेक किल्ल्यांपैकी एक, स्वराज्याची पहिली राजधानी आणि अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला गडांचा राजा राजगड. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळाचे सेनापती कोण होते? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, हंबीरराव मोहिते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाचे हंबीरराव मोहिते हे सेनापती होते. पुढचा प्रश्न, जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, वॉशिंग्टन. जागतिक बँकेचे मुख्यालय वॉशिंग्टन या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, सापुतारा थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, गुजरात. सापुतारा हे स्थळ भारताच्या गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक या शहरापासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर नाशिक डांग सुरत रस्त्यावर आहे. पुढचा प्रश्न, जागतिक महासागर दिन कधी साजरा केला जातो? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, 8 जून.
जागतिक महासागर दिन हा 8 जून रोजी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, टिटिकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर कोणत्या देशांमध्ये वसलेले आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पेरू आणि बोलिव्हिया. टिटिकाका सरोवर पेरू व बोलिव्हिया या देशांच्या सीमेवर अँडीज पर्वतरांगामध्ये टिटिकाका सरोवर आहे. समुद्र सपाटीपासून 3812 मीटर उंचीवर स्थित हे सरोवर जगातील सर्वात उंचीवरील सरोवर आहे. जलवाहतुकीसाठी हे सरोवर अतिशय महत्त्वाचे आहे. पुढचा प्रश्न, फकीरा ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अण्णाभाऊ साठे. फकीरा ही अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली मराठी भाषेतील कादंबरी आहे. ही कादंबरी इसवी सन 1959 साली प्रकाशित झाली. इसवी सन 1961 मध्ये महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार या कादंबरीला मिळाला. पुढचा प्रश्न, रारंगढांग या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर योग्य उत्तर ऑप्शन बी प्रभाकर पेंढारकर. विज्ञानाचा आविष्कार, निसर्गाचे रौद्ररूप आणि मानवी जिद्दीची पराकाष्ठा, दुर्दम्य इच्छाशक्ती, चिकाटी आणि मानवी प्रवृत्ती यांची सांगड म्हणजे रारंगढांग ही कादंबरी. पुढचा प्रश्न, पुणे येथे सार्वजनिक सभा कोणी स्थापन केली? तर योग्य उत्तर ऑप्शन डी गणेश वासुदेव जोशी. इसवी सन 1870च्या सुमारास पुण्याच्या पर्वत संस्थानाच्या गैरकारभाराला आळा घालण्यासाठी श्री गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी 2 एप्रिल 1870 रोजी सार्वजनिक सभा स्थापन केली. पुढचा प्रश्न, सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर योग्य उत्तर ऑप्शन बी जयप्रकाश नारायण. पुढचा प्रश्न, वर्धा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी वैनगंगा. पुढचा प्रश्न, समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणते? तर योग्य उत्तर ऑप्शन डी जाम. समर्थ रामदास यांचे जन्मस्थान जाम हे आहे. पुढचा प्रश्न, रेडी हे बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गात औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असलेले रेडी गाव खनिज निर्यातीसाठी भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. रेवतीनगर म्हणजेच आताचे रेडी गाव. पुढचा प्रश्न, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर योग्य उत्तर ऑप्शन ए महात्मा गांधी. राष्ट्रीय शिक्षण या संकल्पनेचे जनक व प्रवर्तक लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 1921 मध्ये महात्मा गांधींनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना केली. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशात महिला मताधिकाराचा अधिकार सर्वात प्रथम मिळाला? योग्य उत्तर ऑप्शन ए न्यूझीलंड. महिलांना मतदानाचा अधिकार देणारा न्यूझीलंड हा जगातील पहिला देश आहे. 19 सप्टेंबर 1893 रोजी न्यूझीलंडमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. पुढचा प्रश्न, खालीलपैकी सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक कोण होते? तर योग्य उत्तर ऑप्शन बी नारायणराव कडळक. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे येथे सत्यशोधक समाज स्थापन केला. सर्वानुमते ज्योतिराव फुले अध्यक्ष व कोषाध्यक्ष तर श्री नारायण गोविंदराव कडळक यांची कार्यवाहक म्हणून निवड झाली. पुढचा प्रश्न, माझा प्रवास हे पुस्तक कोणी लिहिले? तर योग्य उत्तर ऑप्शन सी गोडसे भटजी. माझा प्रवास हे विष्णुपंत गोडसे भटजी यांनी लिहिलेले पुस्तक आहे. 1857च्या धामधुमीच्या काळातील केलेल्या प्रवासाचा अनुभव या पुस्तकात आहे. हे पुस्तक चिंतामण विनायक वैद्य यांनी गोडसे भटजींच्या मृत्यूनंतर म्हणजेच 1907 साली माझा प्रवास सन 1857च्या बंडाची हकीकत या नावाने प्रकाशित केले. पुढचा प्रश्न, स्टील किंग म्हणून कोणाला ओळखले जाते? तर योग्य उत्तर ऑप्शन डी लक्ष्मी मित्तल. स्टील किंग अशी जगभर ओळख असलेले लक्ष्मी मित्तल हे एक उद्योजक आहेत. जगातील सर्वात मोठी पोलाद उत्पादक आर्लेसलर मित्तल या कंपनीचे ते CEO आहेत. पुढचा प्रश्न, बंदी जीवन ही पुस्तिका कोणी लिहिली? तर योग्य उत्तर ऑप्शन डी सचिंद्रनाथ सन्याल. बंदी जीवन ही पुस्तिका सचिंद्रनाथ सन्याल यांनी लिहिली आहे. हे पुस्तक त्यांचे आत्मचरित्र आहे जे त्यांनी कैदेत असताना लिहिले. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक कोणाला म्हणतात? तर योग्य उत्तर ऑप्शन ए महात्मा फुले. पुढचा प्रश्न, विश्वनाथन आनंद कोणत्या खेळाचे प्रसिद्ध खेळाडू आहेत? तर योग्य उत्तर ऑप्शन सी बुद्धिबळ. पुढचा प्रश्न,
विश्वनाथन आनंद कोणत्या वर्षात आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बनले? तर योग्य उत्तर ऑप्शन बी 1988. विश्वनाथन आनंदने 1983 साली राष्ट्रीय ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले. तेव्हा तो फक्त 14 वर्षाचा होता. वयाच्या 15व्या वर्षी त्याने इंटरनॅशनल मास्टर किताब जिंकला. तर 1985 तो राष्ट्रीय विजेता ठरला. त्याने हा किताब सलग 2दा जिंकला. तो अतिशय वेगाने चाली करायचा, त्यामुळे त्याला लाइटनिंग किड्स असे टोपणनाव पडले. 1987 त्याने जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. हे विजेतेपद पटकावणारा तो पहिला भारतीय ठरला. 1988 तो भारताचा पहिला ग्रँडमास्टर बनला. पुढचा प्रश्न, विश्वनाथन आनंदने किती वेळा बुद्धिबळात ऑस्कर जिंकला? तर योग्य उत्तर ऑप्शन बी 6 वेळा. विश्वनाथन आनंदने आपल्या कारकिर्दीत 1997, 1998, 2003, 2004, 2007 आणि 2008 मध्ये 6 वेळा बुद्धिबळ ऑस्कर जिंकला. पुढचा प्रश्न, खालीलपैकी मयूर सिंहासन कोणी बांधले? तर योग्य उत्तर ऑप्शन बी शहाजहा. मयूरासन किंवा मयूर सिंहासन हे मुघल सम्राटांचे सिंहासन होते. शहाजहानने तयार करविलेल्या या आसनाचा मोठ्या प्रमाणात सोने, चांदी, हिरे, मोती, माणिक व इतर अनेक मौल्यवान जवाहिरे वापरलेली होती. मुघल दरबाराच्या दिवाण खास मध्ये असलेले हे आसन 2 तेव्हाच्या कोटी रुपये किमतीच्या सामानातून तयार केले गेले होते. पुढचा प्रश्न, ताजमहाल बांधणारा मुख्य वास्तुशिल्पकार कोण होता? तर योग्य उत्तर ऑप्शन बी उस्ताद अहमद लाहोरी. ताजमहालाचे बांधकाम इसवी सन 1653 मध्ये पूर्ण झाले. उस्ताद अहमद लाहोरी यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 20,000 कामगारांनी हे बांधकाम पूर्ण केले. ताजमहाल ही एक वास्तू मुघल स्थापत्यशैलीचे एक उदाहरण आहे. युनेस्कोने ताजमहाल या वास्तूला इसवी सन 1983 मध्ये जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केले. आणि आजचा शेवटचा प्रश्न, कोणत्या मुघल राजाच्या कारकिर्दीत वजीर हे पद फार महत्त्वाचे होते? तर योग्य उत्तर ऑप्शन बी बाबर. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या अभ्यास करणाऱ्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.